नमस्कार मित्रांनो, मी शलाका घर गप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। खरं तर हा व्हिडिओ आजचा नाही, पण ही आठवण तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली। काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे एक गोंडस पिल्लू आलेलं आहे। आमच्या पिल्लीचा जन्म माझ्या माहेरी झाला व आम्ही दोघी 2-2.5 महिने तेथेच राहिलो। माझे सासू सासरे, ज्यांना मी मम्मी पप्पा म्हणते, ते मला घ्यायला आले होते। माझी नणंद म्हणजे दीदी आणि हे दोघं घरीच होते। सजावट व स्वागतासाठी हे घरीच होते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे त्यांनी माझे व पिल्लीचे स्वागत केले। घरात प्रवेश करेपर्यंत पिल्ली खूप रडत होती। खरं तर 7-8 तासांच्या प्रवासानंतर एखाद्या लहान बाळाचे हाल होतातच। त्यानंतर घरात प्रवेश करताना तिच्या पावलांचे ठसे घ्यायचे होते। पण जसं कुंकवाच्या थाळीमध्ये आम्ही तिचे पाय ठेवले, तिचे रडणेच थांबले, गायबच झाले। कदाचित तिला कळले असावे, हेच आपलं घर आहे। तिच्या पायाचे ठसे आम्ही कापडावर घेतले व त्यानंतर देव्हाऱ्याकडे वळलो। आमच्या पायाखाली गुलाबाच्या आणि इतर फुलांच्या अगणित पाकळ्या होत्या। मला माझ्या घरी परतल्याचा आनंद होता, पण तो पिल्लीच्या चेहऱ्यावर पण दिसत होता। त्यानंतर पिल्लीला सगळ्यांनी घेतले, खेळवले आणि नवीन जागा पाहत असल्याने थोडीशी कन्फ्यूज वाटत होती। पण घराची सजावट व खेळणी, फुगे असं सगळं पाहून कदाचित तिलाही आनंद होत असेल। खरं तर लहान मुलांना जे कळत असतं ते आपल्यालाही कळत नसतं। घराची लाईट बंद करून अचानक लावलेला कंदील आणि त्याच्या उजेडातला तो सजवलेला कॅनोपी अगदी साधाच पण सुंदर होता। माझ्या यांनी आणि दीदीने मिळून केलेली सर्वच सजावट खूप सुंदर होती। कॅनोपीच्या मधोमध टेबलवर एक केकसुद्धा सजवून ठेवलेला होता। त्यानंतर पिल्लीच्या जन्माची तारीख होती त्याच्यावर आणि लहान इवल्याशा पावलांचे ठसे होते। मग आम्ही सर्वांनी पिल्लूच्या हाताने केक कट केला। सर्वांनी मिळून केक खाल्ला। केक जास्त मोठा तर नव्हता, कारण दीदीने पालक पनीरची भाजी केलेली होती आणि रात्रसुद्धा झाली होती। तसेच आरामसुद्धा करणं गरजेचं होतं। सकाळपासून आम्ही प्रवासात होतो। पालक पनीर आणि जेवणाचा व्हिडिओ काढणे गडबडीमध्ये शक्य झाले नाही, त्यामुळे ते काही आता दाखवणे शक्यच नाही। पण नक्कीच यापुढे पालक पनीर बनविल्यास त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन। बाकी या व्हिडिओमध्ये माझ्या पिल्लीचा घरी आणण्याचा क्षण तुम्हाला दाखविले, ते तुम्हाला कसे वाटले ते मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझे घर गप्पा फॅमिलीचे हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।